रत्नागिरी जिल्ह्यात ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त वटपौर्णिमा उत्साहात आणि भक्तिभावानं साजरी करण्यात आली. रत्नागिरीसह लांजा, राजापूर आणि संगमेश्वर तालुक्यांमध्ये सुवासिनींनी पारंपरिक पद्धतीने वडाच्या झाडाची पूजा केली. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि जन्मोजन्मी हाच पती लाभावा या श्रद्धेने महिलांनी वटवृक्षाला 7 फेऱ्या मारत हळद कुंकू, फुले आणि फळे अर्पण केली. रत्नागिरी शहरातील विठ्ठल मंदिर परिसरात सकाळपासूनच महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या महिलांनी मोठ्या भक्तिभावाने पूजाविधी पार पाडले. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलेला असतानाही महिलांचा उत्साह कमी न होता कायम राहिल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान श्रद्धा आणि परंपरेचा संगम असलेला हा सण रत्नागिरीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नमस्कार. वटपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज हिंदू संस्कृतीतील खूप महत्त्वाचा सण हा वटपौर्णिमा मानला जातो. यात सत्यवान सावित्रीचे महत्त्व हे सांगितले जाते. हे खूप काळापासून म्हणजे जवळजवळ देवांच्या काळापासून सुद्धा हे चाललेलं आहे. या वटपौर्णिमेचं महत्त्व म्हणजे पत्नी ही पतीच्या दीर्घायुष्यासाठी सौभाग्य, अखंड सौभाग्य मागते. 7 जन्म मला हाच पती मिळावा असे त्याचे महत्त्व सांगितले जाते. सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत आणले. म्हणजे काय केले तर यमाकडे सत्यवानासाठी प्रार्थना करून, यमाचा धावा करून सत्यवानासाठी यमाकडून सत्यवानाचे प्राण परत मागवले. एवढं या सणाचं महत्त्व आहे. त्या सणामुळे आज वटपौर्णिमा ही त्या काळापासून जवळजवळ आत्ताच्या तरुणाईपर्यंत सुद्धा हा सण खूप महत्त्वाचा आहे. याचे जसे जसे शास्त्रात जाल तसे खूप खोलांतर खूप महत्त्व आहे. हिंदू संस्कृती आहे ही. आणि यासाठी स्त्रिया म्हणजे मुख्य म्हणजे नवीन लग्न झालेल्या स्त्रिया तर खूप जोशात तयारी करतात. दरवर्षी ही खरं हिंदू संस्कृतीच्या याच्यात वटाला म्हणजे वडाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा घालायच्या. गुरुजी शास्त्रशुद्ध पंचामृती पूजा सांगतात. पूजा सांगून शेवटची ही अशी व्याख्या आहे की दोरा बांधून सत्यवानाकडे आपल्या पतीचे प्राण मागून आणायचे की जेणेकरून माझा पती कोणीही नेऊ नये. यासाठी यमाशी ती भांडलेली होती सावित्री. याने सगळे मानले जाते. तरुणाईचं म्हणाल तर सकाळपासून आज 2 दिवस तयारी चालते या सणाची. स्त्रिया सकाळपासून म्हणजे आदल्या दिवशी रात्रीपासून दुसऱ्या दिवशी पूर्ण रात्रीपर्यंत उपास करून तिसऱ्या दिवशी हा उपास सोडला जातो. याला आंबा, साठ ह्या सगळ्याचे उपासाला नैवेद्य दाखवले जातात. सांगितल्यावर 7 फेरे घालायचे. आणि हिंदू संस्कृतीला सांगायचं म्हणजे आत्ताच्या याला अनुसरून जे काही आता तुमचे ब्रेकअप होतात किंवा तुम्ही आधुनिक काळाप्रमाणे चालू नका असं माझं अजिबात म्हणणं नाही. पण त्याला सुद्धा या बोधातून घ्यायचं काय तर जी स्त्री एखाद्या यमाकडे आपल्या पतीचे प्राण परत आणू शकते ती तुम्ही थोडक्यासाठी एवढ्यावरनं ब्रेकअप करणं, स्त्रीकाण हत्या होणं, एखादी स्त्री एखाद्याला ढकलून देणं हे कितपत बरोबर आहे. तर हे किंबहुना पूर्णपणे चूक आहे की वाद झाले म्हणून याला हे करणं, अपोज जाणं आणि एखाद्याचं प्राण घेणं हे चुकीचंच आहे. जर सावित्री सत्यवानाशी भांडून आपल्या पतीचे प्राण परत आणू शकते तर आत्ता आधुनिक एवढं सायन्स पुढे गेलेलं आहे तुमच्या याला, तर तुम्ही का असं करता. तर तुम्ही तांतंत्र बाळगून समजुतीने हे विषय सोडवून हाताळून आणि टाइमपास हा न करता तुम्ही पूर्णपणे एखाद्या माणसाचे पतीचेच नव्हे तर सगळ्या समस्त पुरुष वर्गाचा आदर करायलाच हवा. आणि ही तयारी अशी केली जाते की याला 5 म्हणजे फळाचा नैवेद्य, पंचामृत, हळद, पिंजर, अक्षता आणि दोरा गुंडाळून याची पूजा केली जाते.